श्रीकृष्ण जन्म अष्टमी 26 ऑगस्ट. अगोदरच श्रीकृष्ण जयंतीची तयारी कशी करून ठेवावी आणि ती तयारी करण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे सर्व साहित्य आपण रात्री 12च्या अगोदर दिवसभरात करून ठेवायचे. त्यामुळे आपल्याला उद्या रात्री लवकर पूजा होईल आणि पूजा करताना दगदग होणार नाही. म्हणजे जमवाजमव आपली जी काही साहित्याची असते, हा इथे श्रीकृष्णाचा पाळणा. आता याला जर आज आपण जर ठेवली तर ती सुकतील. त्यामुळे मी आत्ताच नाही लावून ठेवले, पण याला थोडेसे आपण सजवणार आहोत. आणि श्रीकृष्णासाठी नवीन ड्रेस पण खरेदी केलेला आहे. आणि हा मुकुट तर खूप मस्त वाटते श्रीकृष्णाला. आणि अशाप्रमाणे आपण दरवर्षीच श्रीकृष्णाला मुकुट, गळ्यातला हार आणि हे जे वस्त्र असतात श्रीकृष्णाचे ते आपल्याला खरेदी करायचे असतात. आणि श्रीकृष्णाला आवडणारं हे आपलं हिना अत्तर. आणि हिना अत्तर हे श्रीकृष्णाला खूपच आवडत असतं. त्यामुळे हे अत्तर आपल्याला श्रीकृष्णाला आणायचं असतं. त्यामुळे श्रीकृष्णाला सुगंधी द्रव्याचा आपल्याला वापर होतो. आणि फुलांची जमवाजमव हे सर्व काही साहित्य आणून, डाळिंब वगैरे सोलून, सर्व फळं आणून आणि एक काकडी आपल्याला इथे लागणारच आहे. कारण उद्या श्रीकृष्णाचा आपल्याला नाळ जे आपण नाळ असं लहान लेकराचा जन्मल्यानं खांडत असतो, त्याप्रमाणे आपल्याला इथे याचे 2 भाग करायचे असतात रात्री. आणि त्यामुळे हे सर्व जमाजमू उद्या आपल्याला करून ठेवायचे आहे. आणि उद्या दुपारीच आपण रात्रीपर्यंत तयारी करून ठेवायची. त्यामुळे आपल्या सर्व गोष्टी कशा व्यवस्थित होत्या. आणि त्यामुळे दररोजच आपल्याला ज्या गोष्टी आपण जे कृष्णासाठी बनवलं ते खरंच आपल्यासाठी खूप चांगलं असतं. कारण कृष्णा ज्या दाम्पत्यांना जर मूलबाळ नसेल तर त्यांनी खरंच श्रीकृष्णावर आज म्हणजे कृष्ण जयंतीच्या रात्री पुरुष सुक्ताचा 16 वेळा अभिषेक करावा आणि त्या दोघा जोडीने ते तीर्थ घेतल्यात पुढच्या वर्षी गोकुळ अष्टमीपर्यंत त्यांच्या घरी जन्माला नक्कीच बाळ हे येत असतं. आणि ही तयारी आपल्याला करून ठेवायची आहे. तुळशीपत्र वगैरे मग वेळेवर आपल्याला सापडणार नाहीत. त्यामुळे अनेक तुळशीपत्र, कारण श्रीकृष्णाला जसं सुंठवडा अशा गोष्टी आवडतात. तुळस एवढी प्रिय आहे की त्याच्यात जर पूजेमध्ये श्रीकृष्णाच्या तुळशीचं पान किंवा तुळशीचा कुठलंही मंजीर वगैरे नसेल तर ती पावन होत नसतं. त्यामुळे श्रीकृष्णाच्या पूजेमध्ये आवर्जून तुळशी ठेवत जा. एखादं फूल कमी, एखादं साहित्य कमी, पण तुळस ही आपल्या श्रीकृष्णाच्या पूजेत असायलाच पाहिजे. कारण श्रीकृष्णाची पूजा तुळशीशिवाय ही अपूर्ण राहत असते. म्हणून तुळशीची पूजा आपल्याला अशा प्रकारे तुळशीच्या पूजेचं सुद्धा महत्त्व आहे आणि आपल्याला ठेवायची आहे. आणि असं हे साहित्य जमवाजमव हे श्रीकृष्ण आणि कृष्णाला व्यवस्थित उद्या आपल्याला पाळण्यामध्ये या झुल्यामध्ये ठेवून आपल्याला हे करायचं आहे. तर अशा प्रकारे ही श्रीकृष्णाची आपल्याला उद्या तयारी करायची आहे. आणि त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी, आता बघा श्रीकृष्ण लहान, त्यामुळे जे त्यांचा आपण म्हणतो ना लहान लेकरांच्या बुद्धीला काही सामान साहित्य असतं ते पण आपण त्यांना ड्रायफ्रूट वगैरे ठेवायचे त्यांच्या पूजेमध्ये. आणि त्यामुळे काय होत असतं की श्रीकृष्णाला आपण सर्व भोग लावले. आता 56 भोग श्रीकृष्णाला लावायचे आहेत. उद्या बघूत आपण आपल्याच्याने किती होतात. ज्यांना जमेल त्यांनी नक्कीच 56 भोगाचा नैवेद्य श्रीकृष्णाला दाखवा. ज्यांना नाही जमत त्यांनी सुंठवडा आणि इतर जेवढे फळं पदार्थ होतील आपल्याच्यानं करणं तेवढे पण आवर्जून करा. कारण श्रीकृष्ण जयंती उत्साहात जो साजरी करते त्यांची मुलं बाळं लेकरं हे आनंदात उत्साहात राहत असतात. त्यांच्या कुठल्याच तक्रारी ह्या मुलाविषयीच्या राहत नसतात. कारण लेकरासाठी आपल्या मुलांसाठी, आपल्या घरातील मुलांसाठीची ही सेवा कृष्णाची खूप अत्यंत महत्त्वाची असते. कारण बाळकृष्णाची पूजा असते. श्रीकृष्ण जन्माष्टमी, त्याला कोणी गोकुळ जन्माष्टमी असंही म्हणतं. आणि ही गोकुळ जन्माष्टमी साजरी करताना खरंच आपण दिवसभरातून नामस्मरण सतत श्रीकृष्णाचं करत राहायचं आहे. आणि योगायोग म्हणजे श्रावणी सोमवार 4था आणि श्रीकृष्ण जयंती ह्या दोन्ही गोष्टी एका दिवशी आल्या कारणाने हरिहर भेट ज्याप्रमाणे होती त्याप्रमाणे आपल्या घरामध्ये पूजासेवा होणार आहे. कारण महादेवाची पण पूजा आपण करणारच आहोत आणि त्याचबरोबर श्रीकृष्णाची पूजा. आता महादेवाची दुपारी पूजा, मग उपवास कसा सोडायचा? तर उपवास बघा, आता ह्या पूजेत म्हणजे ज्यांनी गोकुळाष्टमी धरलेली आहे श्रीकृष्ण जयंतीचा उपवास, त्यांनी जर एक टाईम तिखट खाऊन फराळाचं केलं, म्हणजे जसं की आपली भगर असं भगरीची
वरी असं काहीतरी आपण जर त्याचं काही करून खाल्लं तरीही चालेल एक टाईम, म्हणजे सोमवारी सुटला जाईल तिखट खाल्ल्याने आणि हा उपवासही घडेल. आणि रात्री 12च्या नंतर पूजा झाल्याच्या नंतर पण आवर्जून सुंठवडा जो असतो तो सुंठवडा आपल्याला खायचा आहे, कारण सुंठवडा शिवाय उपवास सुटत नसतो आणि सुंठवडा खाऊनच रात्री आपल्याला उपवास सोडायचा आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला उद्या पूजेचं साहित्य जमवाजमव मांडामांडी करून ठेवायची आहे. आता फुले वगैरे आपण फ्रीजमध्ये ठेवून द्यायची व्यवस्थित करून, म्हणजे उद्या आपल्याला घेतलं की लगेच मांडता येते. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही श्रीकृष्णाचं साहित्य बनवत असाल, त्याचं डेकोरेशन करत असाल श्रीकृष्णाचं, त्यावेळेला तुम्ही सतत नामस्मरण करायचं, ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवाय. हे सतत ज्यावेळेला आपण नामस्मरण करत राहतो ना, त्यावेळेला खरंच श्रीकृष्ण हे आपल्यावर खूप असे प्रसन्न राहतात आणि आपल्या मुलाबाळासहित आपल्याला सुद्धा आशीर्वाद देतात. श्रीकृष्णाची पूजा जरी एकट्याची केली तरी त्यांच्यासोबत माता लक्ष्मी आणि राधाराणी ह्या दोघी पण येतच असतात, कारण त्या श्रीकृष्णाच्या जवळच्या आहेत. श्रीकृष्ण, राधा आणि रुक्मिणी ह्या सर्व, आणि रुक्मिणी साक्षात लक्ष्मीचा अवतार, त्यामुळे श्रीकृष्णाच्या पूजेने आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा सुद्धा प्रवेश होत असतो. त्यामुळे आवर्जून महिलांनो, आपल्याला उद्याची तयारी उद्या अशीच करायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला तयारी करून श्रीकृष्णाची जन्माष्टमीची ठेवायची आहे. तर खरंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कारण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. झालेली शिवा श्रीकृष्णांच्या चरणी अर्पण करूया आणि आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूया. श्री स्वामी समर्थ. जय श्रीकृष्ण.